नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही कधी अख्ख्या तुरींची झणझणीत भाजी खाल्लेली आहे का? तर मी आज तुमच्यासाठी गावाकडची पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी अख्ख्या तुरीची भाजी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। ही भाजी खायला खूप स्वादिष्ट लागते, अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रात्रभर भिजत ठेवलेल्या 1 वाटी तुरी घेतल्या, त्यानंतर 1 टोमॅटो, 1 कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर हे चिरून ठेवलेलं आहे। कुकरमध्ये 1 वाटी अख्खे तूर आणि त्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकले। थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला याची एक शिट्टी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता तुरी अशा प्रकारे शिजल्यात आपल्या। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले मी आणि त्यामध्ये टाकून घेतले जिरे मोहरी आणि थोडंसं हिंग, त्यानंतर टाकून घेतलाय बारीक चिरलेला कांदा। मी एक मध्यम आकाराचा कांदा इथे वापरलेला आहे। तेल छान तापलंय आपलं, त्याच्यामुळे कांदा देखील व्यवस्थित परतून होईल। कांदा थोडा सोनेरी रंगाचा परतून झाला की लगेचच मग आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे, ही देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलाय। टोमॅटो पिकलेला घ्यायचा आहे, त्यामुळे अतिशय छान चव येते। हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मी इथे थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। आपण तुरी जेव्हा उकडायला टाकल्या होत्या तेव्हा देखील मीठ वापरलं आहे, त्याप्रमाणेच आता येथे कमी मीठ वापरायचं आहे आपल्याला। त्यानंतर थोडासा कोथिंबीर टाकून घेतला आहे आणि 20 ते 30 सेकंद झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता येथे टोमॅटो बऱ्यापैकी व्यवस्थित आपला शिजलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। मी टाकली येथे अर्धा चमचा हळद, त्यानंतर लाल तिखट, धनेपूड, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला। मसाल्याच्या डब्यातील छोटा चम्मच मी वापरलेला आहे आणि सर्व मसाले 1-1 चमचा मी टाकून घेतले आहेत। हे छान आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी येथे थोडंसं 1 चमचा पाणी टाकलेलं आहे। आपण तुरी ज्या पाण्यामध्ये शिजवल्या होत्या तेच पाणी मी वापरलेलं आहे इथे आणि त्यानंतर टाकून घेतले शिजवलेल्या तुरी। हे देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून शिजवलेल्या तुरी आणि मसाले व्यवस्थित मिक्स होतील। आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट भाजीला वाफ काढून घ्यायची। शहरी भागात ही अख्ख्या तुरींची भाजी जास्त बनवली जात नाही, पण गावाकडे अजून देखील ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते। आता मी भाजीमध्ये 1 ते 2 वाट्या पाणी टाकून घेतलं आहे। तुम्हाला भाजीची जशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आपण ज्या तुरी शिजवून घेतल्या होत्या तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि अजून आपल्याला लागलंच तर आपण एक्स्ट्रा गरम पाणी ह्या भाजीसाठी वापरू शकतो। त्यानंतर मग मी कोथिंबीर टाकून घेतलं आहे आणि भाजीला छान उकळी येऊ दिली आहे। 2 ते 3 मिनिट उकळी येऊ दिली की आपली भाजी छान शिजून खाण्यासाठी तयार होते। आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसते ही भाजी, खायला तर अतिशय छान लागते। टिफिनला देण्यासाठी किंवा घरी देखील खाण्यासाठी अतिशय मस्त रेसिपी आहे। ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा कुठल्याही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा पोळीबरोबर देखील ही भाजी खरंच छान लागते। चला तर मग या जेवायला। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहील। नोटिफिकेशनचे जे बेल आयकॉन आहे त्यावर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी कुठलीही नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग बाय बाय।